हॅलो. तुम्हाला तुमचे कॉलेजचे दिवस आठवतात का अजूनसुद्धा? वेल, मला तर खूप आठवतात. कधी कधी त्या एरियामध्ये जरी गेलं ना तरी असं सगळं व्हिज्युअली डोळ्यासमोर दिसतं की यार आपण कसे इथे गप्पा मारत होतो, आपल्या चहाच्या टपऱ्या वगैरे ठरलेल्या असायच्या. म्हणजे कॉलेज नंतर पुढे काय होणार याची कधीच कधीच काहीच चिंता नव्हती. आणि तिथं तेव्हा जे मित्र भेटले होते, ज्या आपण फ्रेंडशिप्स कमवल्या होत्या ना, तर त्यांच्यासोबत राहून असं वाटायचं की आपण ना फ्रेंड्स फॉर एव्हर आहोत. आपली मैत्री ना म्हणजे कधीच काळाच्या शेवटपर्यंत आपली मैत्री टिकणार आहे असं वाटत होतं. वेल, तसं तर आता राहिलं नाही आहे, आय कॅन से दॅट. बट स्टील तुमच्यासोबत पण असं झालं असेल की तुमच्या कॉलेजचे अनेक फ्रेंड्स असतील ज्यांच्या तुम्ही अजूनही टचमध्ये असाल. वेल, टच वूड, आय होप दॅट्स द थिंग. वेल, त्या सगळ्या मेमरीजला, त्या सगळ्या फ्रेंडशिप्सला परत रिव्हिजिट करण्यासाठी आज मी तुम्हाला एक मस्त पुस्तक रिकमेंड करणार आहे, द सर्कल ऑफ लाईफ. सुधा मूर्ती यांची ही जी कादंबरी आहे ही त्या 5 फ्रेंड्सच्या लाईफवरती आधारित आहे की ज्यांनी ठरवलेलं असतं की कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर 25 वर्षांनी आपण एकमेकांना भेटायचं. आता त्यांचं ते गोल कसं पूर्ण होतं, त्यांच्या आयुष्याची ती परिक्रमा, द सर्कल ऑफ लाईफ कशी पूर्ण होते हे तुम्हाला या कादंबरीत वाचायला मिळेल. त्याआधी तुम्ही आमच्या रीडर्स डायरीजच्या यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान सुंदर सुंदर व्हिडिओज तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या यूट्यूबपर्यंत असे थडकायला पाहिजेत तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि अशाच पुस्तकांच्या शॉर्ट व्हिडिओजसाठी तुम्ही इंस्टाग्रामवर readers_diaries इथेही फॉलो करू शकता. नाव लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ. सुधा मूर्ती यांची आजवरती मी अनेक पुस्तकं वाचलेली आहेत. महाश्वेता, परीघ, अस्तित्व आणि त्याच्यानंतर आयुष्याचे धडे गिरवताना पण सुंदर आहे. वाईज अँड अदरवाईज हा कथासंग्रह तर माझा ऑल टाईम फेवरेट आहे. तर अशी छान छान पुस्तकं वाचल्यानंतर मार्केटमध्ये मॅडम सुधा मूर्ती यांचं जर असं नवीन पुस्तक आले हे कळल्यानंतर लगेच विकत घेतलं आणि वाचायला चालू केलं. सो या पुस्तकाची ना मी 7 दिवसात ही कादंबरी संपवली. त्याच्या मागचं मेन रिझन मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये खूप सारे कॅरेक्टर्स आहेत आणि प्रत्येक कॅरेक्टरच्या जे लाईफमध्ये काय काय चालू आहे ना हे असं खूप डीपली सुधा मूर्ती यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कादंबरीचा जो फ्लो आहे तो खूप फास्ट आहे, धावता आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मला एकाही पानावरती ना ही कादंबरी बोर नाही झाली. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला ही कादंबरी रिकमेंड करत आहे, द सर्कल ऑफ लाईफ. उत्तरा, सुब्बू, अरविंद, सुमित्रा आणि जानकी हे जे 5 फ्रेंड्स आहेत, IISCमध्ये हे लोक एकत्र शिकत असतात. सो भलेही कॉलेज संपल्यानंतर त्यांच्या आयुष्याचे धागेदोरे सगळीकडे असे वाढत जातात, त्यांचा आयुष्याचा विस्तार वाढतो आणि सगळे बदलतात. ओके, कॉलेज संपल्यानंतर 25 वर्षांनी जेव्हा हे लोक भेटतात तेव्हा त्यांना कळतं की अरे बापरे, आपल्या सगळ्यांमध्ये किती मोठे चेंजेस झालेले आहेत. बट दॅट्स द थिंग ना अबाउट लाईफ, की आयुष्य तुम्हाला घडवतं, आयुष्य तुम्हाला बदलायला भाग पाडतं. आणि हीच या कादंबरीची सर्वात बेस्ट गोष्ट आहे की म्हणजे याची सुरुवात जशी होते ना की हे सगळे जे 5 लोक आहेत ना की ते जेव्हा यंग असतात, वयाने खूप लहान असतात, तेव्हा त्यांची खूप स्वप्न असतात, त्यांना आयुष्यात खूप काही काही बनायचं असतं. पण कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर आयुष्य त्यांना जेवढं अपयश चाखायला लावतं, ज्या सिच्युएशन्स फेस करायला लावतं, त्याच्यावरून कळतं की यार म्हणजे खरंच हे तर आपल्यासोबत पण झालं ना की आपल्याला पण वाटायचं कॉलेजमध्ये असताना की मी हे करेन, मी ते करेन. मला तर कधीच नव्हतं वाटलं की मी बुक इन्फ्लुएन्सर होईल. तर हे असं असते की प्रत्येकाच्या आयुष्याबद्दलचा हा जो आढावा आहे ना तो सुधा मूर्ती यांनी घेतलेला आहे. अँड नॉट जस्ट दिस 5 पीपल, इनफॅक्ट यांच्या आजूबाजूची जी लोकं आहेत, त्यांचे आईवडील असतील, त्यांचे पार्टनर्स आहेत वगैरे, या 5 लोकांचे, या सगळ्यांबद्दल पण सुधा मूर्ती यांनी खूप म्हणजे असं कॉम्प्रिहेन्सिव्हली सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच काय की ही कादंबरी खूप जवळची वाटते की यार हे आपल्यासोबत पण असंच होत असेल ना. नाव लेट्स टॉक अबाउट द कॅरेक्टर्स. ठीक आहे, तर द सर्कल ऑफ लाईफ या कादंबरीमध्ये मला ना उत्तरा ही जी मुलगी आहे, हे जे कॅरेक्टर आहे ते फार जवळचं वाटलं होतं. कारण ती तिच्या फॅमिलीपासून अतिशय म्हणजे लाईक डिफरंट आहे. तिची फॅमिली एकदम वेल टू डू आहे, खूपच म्हणजे एक प्रतिष्ठित फॅमिलीमधून ती येते. परंतु तिला पैसा, धन, प्रतिष्ठा याच्यापेक्षा पण जास्त तिला स्वतःच्या म्हणजे लाईक ज्ञानवृद्धीमध्ये तिला खूप इंटरेस्ट आहे, तिला शिक्षणाची ओढ आहे. आणि हे माझ्या जवळचं यासाठी आहे बिकॉज आय वॉज सेम. जेव्हा मी कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मला असं वाटायचं की यार माझी पण स्वतःची वेगळी ओळख असली पाहिजे. म्हणजे फक्त फॅमिलीच्या नावावरूनच मला ओळखलं जावं याच्यामध्ये मला फार काही असं इंटरेस्ट नव्हता. आय वॉन्टेड टू क्रिएट माय ओन इंडिपेंडंट आयडेंटिटी. त्यानंतर मला मात्र म्हणजे कादंबरीच्या सेकंड हाफ नंतर जानकी मला खूप जवळची वाटली की ती करिअर वुमन आहे, ॲम्बिशियस आहे, तिला तिच्या महत्त्वाकांक्षा माहिती आहेत आणि त्याबद्दल ती अतिशय क्लिअर आहे. तिचं असं आहे की म्हणजे लात मारेल तिथून पाणी काढेल, हा तिचा
ॲटिट्यूड आहे, तिला स्वतःवरती जो कॉन्फिडन्स आहे ना तो एवढा प्रचंड कॉन्फिडन्स आहे ना तिला की यार मला असं वाटलं यार आय एम लाईक दिस, म्हणजे मी पण आत्ता या फेजमध्ये आहे की मी जे पाहिजे ते मिळवू शकते. तर हा कॉन्फिडन्स मला जानकीशी खूप रिलेट करतो. त्याच्यानंतर तिसरं कॅरेक्टर आहे सुमित्राचं. तर ती सायंटिस्ट असते, तिला पण अभ्यासाची खूप ओढ असते. तिचं तर असं आहे की म्हणजे केमिस्ट्री हा जो विषय आहे ना हेच तिचं प्रेम आहे, पहिलं आणि शेवटचं. सो हे पण कॅरेक्टर खूप छान आहे. त्याच्यानंतर अरविंद येतो. अरविंद हा एकदम असं काय म्हणतो आपण त्याला आदर्शवादी कॅरेक्टर आहे की त्याला असं म्हणजे लाच घेतलेली आवडत नसतं. त्याचं असं म्हणणं असतं की या जगात सगळं चांगलंच आहे आणि चांगलंच व्हायला पाहिजे. पण हे जे आदर्शवादी लोक असतात ना त्यांना समाज, त्यांना आयुष्यांना भरपूर खाचखळग्यातून त्यांना जावं लागतं. आणि फिफ्थ कॅरेक्टर आहे सुब्बू नावाचं. तर याला बॅकग्राऊंड खूप याचं गरीब आहे, ठीक आहे. हा खूप हलाखीच्या परिस्थितीतून पुढं आलेला आहे. स्कॉलरशिपवरती तो कॉलेजला ॲडमिशन घेतो. सो त्याला असं नेहमी वाटत असतं हे उत्तरा जी आहे किंवा हे अरविंद हे जे दोन लोक आहेत ना ते खूप वेल टू डू फॅमिलीमधून येतात, म्हणून त्यांना असं वाटत असते की यार आयुष्यात ना पैसा म्हणजे सर्व काही असतं. आणि म्हणून तो नंतर कसं त्याचा जो लर्निंग कर्व आहे ना तो खूप सुंदर पद्धतीने चेंज होत जातो जसं कादंबरी पुढं होत जाते. सो दिस वॉज द इंट्रोडक्शन या 5 कॅरेक्टर्सचा. आता हे 5 कॅरेक्टर्स सध्या तरी मला माझ्या लाईफमध्ये ना माझे फ्रेंड्स झाल्यासारखे वाटतात, बिकॉज कादंबरी तेवढी खरंच इंटरेस्टिंग आहे की हे लोक मला असं माझ्या आजूबाजूला सतत असे आजूबाजूला फिरताना दिसतात. तर मी तुम्हाला ही द सर्कल ऑफ लाईफ कादंबरी का रिकमेंड करते, म्हणजे मला ही कादंबरी का आवडली त्याच्यामागचं मेन रिझन हे आहे की रिलेटेबिलिटी. म्हणजे हे उत्तरा, जानकी, अरविंद वगैरे हे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ना ते भलेही काल्पनिक असतील, फिक्शनल असतील, परंतु या कादंबरीमध्ये हे कॅरेक्टर ज्या सिच्युएशन्स फेस करतात आणि त्यांची जी स्वभाव वैशिष्ट्ये आहेत ना ती वास्तविकतेशी एकदम मिळती जुळती आहेत. म्हणजे आता लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ उत्तरा राव. तर ती कॉलेजमध्ये खूप हुशार असते, मितभाषी असते, परंतु शार्प असते ती पोरगी, ठीक आहे. पण अशा अनेक मुली तुम्ही तुमच्या आजूबाजूला पण पाहिल्या असतील की ज्या कॉलेजमध्ये हुशार असतात, शाळेत सुद्धा म्हणजे 1 नंबर असतात, टॉपर असतात, मार्क्स चांगले घेतात, बट व्हॉट आफ्टर कॉलेज या पोरीनंतर कुठे गायब होतात, त्यांचं नाव नसतं, काही नसतं. या मुली कुठे असतात, तर या मुली त्यांचा करिअर त्यांच्या कुटुंबासाठी सॅक्रिफाईस करतात आणि हे त्यांचं जे सॅक्रिफाईस असतं ना कुठे ना कुठेतरी अनरेकग्नाइज्ड राहतं. सो कॉलेजमध्ये अशा हुशार असलेल्या मुलीनंतर जेव्हा हाऊसवाईफ बनतात तर तेव्हा म्हणजे भलेही त्यांनी त्यांचं करिअर चांगल्या गोष्टीसाठी सॅक्रिफाईस केलं असतं पण ते कुठेतरी अनरेकग्नाइज राहिल्यामुळे त्या स्वतःला म्हणजे असं खात राहतात यार मनातून. त्यांना असं वाटतं माझ्या आजूबाजूचे लोक एवढे पुढं गेले, कोण हे बनलं, कोण ते बनलं, या पदावरती गेले आणि मी मात्र आहे तिथंच आहे. सो ही जी रिलेटेबिलिटी आहे ना ती उत्तरासोबत आहे. त्याच्यानंतर जानकी आणि सुमित्रा या त्यांच्या करिअरमध्ये खूप पुढं जातात, ठीक आहे, परंतु त्या करिअरमध्ये त्यांना सक्सेसफुल होण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ती किंमत त्यांना चुकवावी लागते आणि ती काय नेमकी किंमत चुकवावी लागते तुम्हाला हे या पुस्तकात वाचायला मिळतं. आणि नेक्स्ट जे अरविंद आणि सुब्बू हे जे कॅरेक्टर्स आहेत ना त्याच्यामध्ये असं आहे की ते खूप ध्येयवादी होते, व्हेरी ॲम्बिशियस होते, पण असं होतं की सिच्युएशन त्यांना अशा गोष्टी फेस करायला लावते. जसे की अरविंद आहे तर तो आदर्शवादी असतो, त्याला समाजकारणात भरपूर इंटरेस्ट असतो, पण नंतर तो राजकारणात जातो. सो जेव्हा तुम्हाला असे लाईफ खूप सारे फेल्युअर्स फेस करायला लावतं ना तुमचा म्हणजे आयुष्याच्या चांगल्या गोष्टीवरचा विश्वासच उडतो. आणि सुब्बू ज्याला असं वाटत असतं की पैसा म्हणजेच सर्व काही आहे वगैरे, त्याला असे शॉर्टकट्स पाहिजे असतात, तर त्याच्या आयुष्यात नात्यांना काहीच महत्त्व नसतं आणि म्हणून तो एवढं सगळं त्याला मिळून सुद्धा तो त्याच्या आयुष्यात कसा एकटा पडतो. म्हणजे एकटी उत्तरच असते की ती तिच्या पर्सनल आयुष्यात सुखी असते पण तिचं करिअर शून्य असतं आणि हे सगळे जे बाकीचे चौघं आहेत तर ते करिअरमध्ये सक्सेसफुल झालेले आहेत पण पर्सनल लाईफमध्ये एकटे पडलेले आहेत. सो हे जे कॉन्ट्राडिक्शन आहे ना तर हे मला असं वाटतं की आपल्या वास्तविक जीवनाशी फार रिलेटेबल आहे आणि म्हणूनच ही कादंबरी मला भरपूर मनोरंजक वाटली. सो हा होता आपला द सर्कल ऑफ लाईफ या पुस्तकाचा रिव्ह्यू व्हिडिओ. पुस्तक छान आहे, सुंदर आहे, भाषा तर ऑब्व्हियसली यार म्हणजे सुधा मूर्ती यांचं पुस्तक आहे, तर हे तुम्हाला पुस्तक खूप आवडेल. कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि वाचा पुस्तक आणि तुमच्या बाकीच्या बुकिश फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.